श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या अशीच प्रसादाने हा श्रीमद भागवताचा सत्संगामध्ये विषय चाललेला आहे। श्री गुरु श्री कृष्ण आपल्या लाडक्या शिष्याला उद्धवाला भिक्षुगीत दाखवत आहे। भिक्षुगीत हे भिक्षुगीत अतिशय जीवनामध्ये परिवर्तन घडवणारं असं आहे। म्हणून ते सारखाने ऐकलंच पाहिजे बघा। तो धनाढ्यश मालमत्ता पैशाला ब्राह्मण होता, त्याची काय स्थिती झाली होता। अर्थ हा सर्वांगाने अनर्थकारक आहे। अर्थ म्हणजे पैसा, धन, हे सर्व अर्थाने अनर्थकारक आहे। हे माझे भाषण त्रिवार सत्य आहे। भगवान जे सांगते तुम्हाला हे त्रिवार सत्य आहे। भगवान सांगताय पृथ्वीमध्ये जे काही अनर्थ आहे, या पृथ्वी तलावर जे काही अनर्थ घडतात ते अर्थापासून उत्पन्न होतात। ते सगळे अर्थापासून उत्पन्न होतात। अर्थापासून अनर्थ तरी कोणते होतात असे विचाराल, अर्थापासून अनर्थ कोणते होतात असे जर तुम्ही विचाराल तर ते सांगायला लागले असता असंख्याने अनंत आहे। खूप आहे, खूप अनर्थ घडतात। त्यांची संख्या फार मोठी आहे। तरी अर्थापासून उत्पन्न होणारे महत्वाचे 15 अर्थ मी तुम्हाला सांगतो। पैशापासून जे अनर्थ घडतात त्यातले 15 अनर्थ मी तुम्हाला सांगतो असं भगवान म्हणतात। आता उद्या 15 अर्थ तरी लक्षात ठेवा, अनर्थ कसे होतात ते। 15 अनर्थ येथे संक्षेपाने सांगेन। अर्थापासून पहिला अनर्थ, पैशापासून पहिला अनर्थ म्हणजे अर्थापाशी चोरी राहते। पैशाजवळ चोरी राहते। चोरी हा दुर्गुण आहे। पैशाजवळ चोरी राहते। अर्थापाशी चोरी राहत असते। ज्याच्यापाशी पैसा आहे, ज्याच्यापाशी पैसा नाही त्याला चोरापासून भय नाही। आता पैसा नाही त्याच्यावर चोराची भीती काय असणार नाही का? तर ज्याच्याकडे पैसा नाही त्याला चोराची भीती नाही। ज्याच्या हातात पैसा असतो त्याला पाहून चोर भीतात आणि हा काहीतरी आपल्यापाशी मागेल म्हणून त्याच्या भयाने तो लपून जातो। एखाद्याचे द्रव्य किंवा वस्तू त्याचा डोळा चुकून अचानक घेऊन जाणे, एखाद्याची वस्तू अचानक घेऊन जाणं किंवा हिमाया करतो अशा उदास
अशा नादात लावून सर्वस्व हरण करणे किंवा भोळेपणाचा फायदा घेऊन सर्वतोपरी बुडवणे किंवा रानात गाठून सर्वस्व लुटून घेणे अशा तऱ्हेनं एखादी धनाचं गाठोडं एखाद्यापाशी आहे असं कळल्यानंतर तो त्याला नाना प्रकारे कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धतीने त्याला गाठून त्याचं ते गाठोडं लावून होता. तसे दुसऱ्याचे धन वाटे पडले असतात. एखाद्याचं धन वाटे पडलेलं आहे, वाटे पडलेली असतात आणि ते आमक्याचे आहे असे माहीत असताही त्याला खरोखर न देणे हे देखील चोरीचेच लक्षण आहे. म्हणजे एखाद्याचं धन सापडलं आपल्याला आणि त्या अमुकाचं आहे असं कळलं तरी सुद्धा त्याला ते द्यायचं नाही. अशा तऱ्हेनं ही सुद्धा चोरी होते. सोने चोरणाऱ्याला नरक प्राप्ती होते आणि आजकाल तर सोन्यावर फार वेळा आहे चोरांचा लुटारूचा. ते प्रवासामध्ये बस स्टँडवर बाजारामध्ये कुठे एखाद्या बायला पाहता तर तिच्या गळ्यामध्ये जर सोन्याचे दागिने असले तर जेडी करून तिला फसवून ते दागिने उचलून घेतात, काढून घेतात. सोन्याच्या मागे फार लागले सध्या दररोज बातम्या ऐकायला मिळतात ना. आणि हे सोनारांची जी दुकानं असतात ती लुटतात. दररोज कोणाच्या तरी दुकानात लुटमार झाली आणि सुरू गेलो. अशा तऱ्हेनं सोन्याची चोरी फार होते. जगामध्ये चोरी ही मोठी कठीण आणि महापापी आहे. चोरी सगळ्यात जास्त पाप हे चोरी करण्याने होत. परंतु चोरी करणारा ते काही समजत नाही. पाप पुण्य वगैरे काही त्याला माहिती. चोरून नगास जगामध्ये चोरी ही मोठी पापी आहे. तिला कोणी दारापाशी बसू देत नाही म्हणून ती सोन्याजवळ राहते. चोरी सोन्याजवळ राहते. जेथे द्रव्य असते तेथे चोरी राहते. जिथं पैसा आहे तिथं चोरी राहते. चोरी हा दुर्गुण पैशाने जवळ राहतो. त्या द्रव्याला पाहिले की संन्याशाच्या मनात सुद्धा लोभाने विकल्प बनवतो. अरे संन्याशी सुद्धा चोरी करतो. मला ती कथा आपण ऐकली ना. चोरीचे लक्षण हा पापीपणाचा आहे. पाप करणाऱ्या लक्षण आहे.
चोरी ही स्वतः द्रव्यापाशी राहत असते. तात्पर्य धनापासूनच होणाऱ्या पहिल्या अनर्थाचे लक्षण म्हणजे चोरी. द्रव्यापाशी चोरी असते. आता द्रव्य हे हिंसेचे स्थान आहे. आतापर्यंत द्रव्याजवळ चोरीच होती फक्त, पण भगवान सांगतात द्रव्याजवळ हिंसा राहते. हिंसा हे हिंसेचं स्थान आहे. द्रव्यासाठी भयंकर मारामाऱ्या होतात. पैशासाठी मारामाऱ्या का होतात. पुत्र पौत्र सुद्धा आपल्या वाघ मारतात. पैशासाठी फार भांडवतात. मग मुलं बापाला मारतात किंवा बाप मुलाला मारतो. अशा मारामाऱ्या चालू राहतात. आप्तपणा सोडून देऊन लोक द्रव्यासाठी एकमेकांचा प्राण सुद्धा घेतात. म्हणून त्याला द्रव्य लोभाचा चमत्कार असा आहे की त्या लोभाने कन्या सुद्धा बापाला विष घालते. बघा, बापापासून काही धन मिळाला नाही तर ती पोरगी बापाला विष घालून मारून टाकते आणि त्याचं धन लाभ होते. पितृघाताचे दुःख ती मारत नाही. आपण आपल्या वडिलांना मारतो आहोत हे ती जाणत नाही. तिचा धर्म निष्ठुर आहे. द्रव्यलोभी मनुष्य आपल्या आई बापांना सोडून देतो. विसरून जातो आई बापांना द्रव्यासाठी. आपल्या स्त्रीला घेऊन बापापासून निराळा राहतो पैशासाठी. अलीकडं लग्न झालं की झाला वेगळा. त्याला नोकरी असते, पैसा मिळतो, त्यामुळे तो आई बापाकडे राहतच नाही, वेगळा राहतो. तो निराळा राहतो. पण तेथेही धनलोभ असतोच. बघा, त्या लोभाने त्या स्त्री पुरुषातच माजते. आता नवरा बायको तुम्ही वेगळे झाले तर चांगले सुखाने राहणार, पण काय नाही, तिथे द्रव्यलोभ आहे. तुम्ही बाई म्हणते मला इतकं पाहिजे, तो म्हणतो मला इतकं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं त्यांची भांडणं सुरू होतात घरामध्ये. आणि या भांडणामध्ये एकमेकांचा वध करून टाकतात, ते मारून टाकतात. बायको नवऱ्याला मारते आणि नवरा एखाद्या वेळेला बायकोला ठाम मारतो पैशासाठी. त्या लोभाने त्या स्त्री पुरुषात वैर माजते. धनलोभाचा प्रभाव इतका विचित्र आहे की पुत्रही आपल्या बापाला जीवानिशी मारतो. मुलगा कोणता मुलगा होतो तोही पैशासाठी बापाला जिवंत मारतो. बाप पुत्राला मारतो एखाद्या वेळेला. इतका द्रव्यलोभ हा कठीण आहे. जी 9 महिने उदरात घेते बिचारी त्या पोराला, 9 महिने उदरात मागवते, जी सदा सर्वदा नरपुत्राचा त्रास असते,
त्या आईचा सुद्धा द्रव्यानिमित्त तिचे पुत्र घात करतात. काय म्हणावं, आईला सुद्धा पैशासाठी बनवू लागतात. या द्रव्यलोभाचा तडाखा मोठा लक्षण आहे. त्याचे आश्चर्यकारक वर्णन कुठपर्यंत समजा नाही, भगवानंतर कुठपर्यंत समजून घ्यायचं असतं. आई सुद्धा पोटचा पुत्र मारून टाकते. म्हणजे पुत्र आईला आणि आई अशी दृष्टी असली तर ती पुत्राला मारून टाकते. रामायण कशाने घडलं? रामायण पाहण्यावर रामाला राज्य मिळालं, ते त्याला मिळून म्हणून कधीने काय केलं, लोभापाठी रामाला वनवासात 14 वर्ष वनवासात पाठवलं. एवढा राजे कांतामध्ये तात्पर्य ही जी सर्व हिंसा ते धनापासून होणाऱ्या दुसऱ्या द्रव्याच्या पोटी जन्माला आलेली आहे. आणि ते द्रव्याचा जगामध्ये प्रबळ बसले आहे. द्रव्याबरोबरच असत्य उत्पन्न होते. आता तिसरी गोष्ट असत्य. द्रव्यापासून चोरी होते, द्रव्यापासून हिंसा होते, आणि तिसरा बिंदू म्हणजे असत्य, खोटं बोलतात. द्रव्यासाठी खोटं बोलणारे पुष्कळ लोक आहेत जगामध्ये. सर्व खोटं बोलतात. खोटं बोलून पाप आहे तरी नसतरी तरी सुद्धा त्याला ते पाप वाटत नाही, खोटं बोलतात. असत्य हे सद्गुण राहिलेले असते. द्रव्य हे खोटेपणाची मिरास आहे. आपल्याला द्रव्याचे मोठे बळ असते. ते बापाला सुद्धा खोटे बोलायला लागते. बाप मुलापासून खोटं बोलतो आणि पोरगा मोठे झाला की बापाशी खोटं बोलतो पैशासाठी. द्रव्याच्या लोभाने आईला सुद्धा खुशी पाडावयास होते. आईला सुद्धा खोटं बोलायला होता. कारण सत्यत्व हे द्रव्यापाशी असतच नाही. द्रव्याजवळ सत्य नाही, असत्य असतो. द्रव्याच्या लोभाने क्रय विक्रय करताना साधारण लोक खोटे बोलतातच, पण वेदशास्त्र संपन्न आणि विद्वान सुद्धा द्रव्यासाठी खोटं बोलतात. सामान्य माणसं तर बोलणार. अहो हे सगळे व्यापारी पाहणार, दुकानदार पाहणार, त्यांचे जे धंदे चालतात ते लबाडीचे चालतात, खोटा कोणाचं चालतात ना, दुकानदार फसवतात. ज्याने वेद पुराण म्हटलेलाही नसतो तो मनुष्य संभावनेसाठी म्हणजे द्रव्य प्राप्तीसाठी नीच माणसाच्या घरी यज्ञ करण्याकरता मी वेद संपन्न आहे असे स्वतःला म्हणून घेतो. खोट सौकर्म
मला सगळं येतं तर मी तुझ्याकडे येतो, मंत्र म्हणतो खोटे खोटे. मध्यस्थ माणसाला लाच देऊन मी चारही शास्त्रामध्ये सुप्रसिद्ध पंडित आहे असा खोटा समज पसरून देतो आणि राजद्रव्य मिळावे म्हणून खऱ्या पंडितांना छळत असतो. परमार्थी असतात ते आपल्याला विरक्त म्हणतात, विरक्त आहे वैरागी नंबर आहे असं म्हणतात, पण तेथेही असत्याने आपला मुकाम घेतलेला असतो. तेही द्रव्य मिळवण्याकरिता खोट्या सिद्धीचे ढोंग मिळवतात. द्रव्यापेक्षा सत्याचा मोठा बळीराव चालतो. भक्तिभावाने जो सद्गुरु केला असेल तर बघा, भक्तिभावाने मोठा सद्गुरु केला असेल त्याला तो मनुष्य एकांतामध्ये खोटे नास्तिकपणाचे विचार प्रतिपादन करून सांगतो. आता शिष्य खोटे बोलायला लागले, खोटे बोला सीधा शुल्कशी काहीतरी सुद्धा विचारतो आपल्या इतकं खोटं बोलतात. आपण त्याला विचारायला आहो काही लसूण कांदा वगैरे काही खात नाही ना, नाही मला आम्ही तिकडे खात नाही असं म्हणतात. गेल्यानंतर दुसरं खातात, लसूण खाल्ले लसूण खाल्लं काय लसूण. अरे तू खोटं बोलतो ना, एका ठिकाणी म्हणतो मी खात नाही, एका ठिकाणी म्हणतो कालच. अशा तऱ्हेनं लबाड्या चाललेल्या आहेत धर्मामध्ये सुद्धा. वास्तविक साधकाला हे पथ्य आहे, हे असल्या प्रकारचे पदार्थ खायचे नाही, असत्य बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही. पण हे सगळं सोडून घेऊन काय काही साधक चोर बनून गेलेले आहे. काय सांगू बाबा, ज्याच्यापाशी द्रव्यच नाही किंवा ज्याला द्रव्याची कल्पनाही नाही त्याला कधी कल्पना असत्य शिवायचे नाही. आता पैसा असतो तर खोटं कशाला बोलेल. अशा रीतीने द्रव्यापाशी असत्य असते त्याचे लक्षण सांगितले. आता द्रव्यापाशी सर्व दंभ म्हणजे ढोंगीपणा असतो. चौथा गुण होता ढोंगीपणा, ढोंग करतो तो जन्म ढोंग, त्याचेही वर्णन आहे. अंतःकरणात परमार्थ असता केवळ द्रव्यलोक धरून स्वतःला हरिभक्त म्हणवता. अरे बाप, अरे पंढरीची वारी करतो ना तो, पंढरीची वारी करून आल्यानंतर तुला फोटो बोलायला जातो. काय राहिलं तर पंढरीच्या वारीमध्ये द्रव्यलोक म्हणून स्वतःला हरिभक्त म्हणवतात. याचेच नाव खरोखर भजनाचं ढोंग, भजन ढोंगीपणा याचा. द्रव्य मिळवण्यासाठी चिडे माळा मुद्रा धारण करतात. चिडे माळा गळा
लोकांना फसवतात, अरे आम्ही भक्त आहोत, आम्ही हरिभक्त आहोत असं म्हणतात. द्रव्य मिळवण्यासाठी टिळे माळा मुद्रा धारण करून द्रव्य रूपाने उपदेश देतात. याचे नाव दीक्षेचे ढोंग. खोट खोट सगळं. एखादा गुरु मोठा श्रीमान ग्रस्त पाहून त्याला उपदेश करण्यामध्ये मोठा आदर बाळगतो आणि गुरुपूजेचे अमूल द्रव्य द्यावे लागेल म्हणून मागतो. शिष्याकडून मागणी करतो, मला आता इथं पाहिजे. तुझं शिष्य होणार असेल तर कधी तेव्हा द्रव्य द्यावे लागेल असा करार करून त्याला मंत्र सांगतो. तो भोगी असतो हा गुरु. जेव्हा असे जगामध्ये अनेक भोगी गुरु निघालेले आहे, फसवतात ते पैसा घेऊन. ज्याच्यापासून द्रव्य प्राप्ती होते ते श्रीमंत शिष्य आवडतात. श्रीमंत शिष्य असला तर त्याला जवळ करतात, आवडतात ते. आणि गरीब शिष्य असला तर त्याचा धिक्कार करतात, त्याला बाजूला ठेवतात. हेही गुरुकुळाला भोगाचं स्वरूप देणार आहे. तन मन धन गुरुलाच अर्पण करावे असं म्हणतो आपण. तन मन धन गुरुला अर्पण करावे असा शिष्याला उपदेश करून जो गुरु आपण मात्र द्रव्याचा संग्रह करतो, पैसा द्या म्हणतो, द्रव्याचा संग्रह करतो, ते त्याचे वर्तन गुरुपणाला ढोंगीपणाचे आहे. ज्या गुरुपाशी द्रव्य बसतो तो शिष्याला काय तारणार? आता गुरु जर द्रव्यलोभी असला तर तो काय शिष्याला शिकवणार, काय त्याला तारणार? म्हणून असे ढोंगी गुरु सुद्धा पाणी वाढून राहिले. द्रव्य लोभाची जातच अशी आहे की तो गुरुला भोगी करतो. जो एखादा उच्चा मनुष्य गुरुजवळ असलेले द्रव्य उपटण्याकरता आता गुरुजवळ थोडा पैसा आहे असं दिसलं त्याला, तर हा उच्चा मनुष्य हा उच्चा शिष्य काय करतो? गरिबी दाखवून उपदेश देतो. पण तुम्ही फार गरीब महाराज, मला उपदेश द्या, मी आपला शिष्य होऊ इच्छितो. हे कशासाठी? गुरुचा पैसा उपटण्यासाठी. गुरुजवळ जे काय असेल सांगलं ते सोडून देण्यासाठी गुरुजवळ सोडून करतो. द्रव्य उपडण्यासाठी गरिबी दाखवून उपदेश देतो तो शिष्यही दांभिक आणि शठ होय. गुरुच्या उपदेशाने युक्ती शिकून स्वतः ज्याला ज्ञानाची धमेन येते आणि त्या गुरुला जो किंचितही मान देत नाही तोही सर्व गुरुच आहे. श्रीमान काय तो मी, ज्ञाता काय तो मी असा गुप्त रूपाने अभिमान बाळगतो आणि गुरुच्या आज्ञेची हेळसांड करतो. हे ढोंगीपणाचे लक्षण आहे. खरी ब्रह्मरूपाची स्थिती प्राप्त झाली, खरी ब्रह्मस्वरूपाची स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्या ठिकाणी अहम ब्रह्म
मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे ही सृष्टी सुद्धा सहन होत नाही. मग त्या ठिकाणी मी ज्ञाता असे म्हणणे ही कपट्याची गोष्ट आहे. ती अंतःकरणातील गुप्त दंभाने उत्पन्न होते. जीवाला देहाच्या मध्यभागी स्थान नाही. जीवाला देहाच्या मध्यभागी स्थान आहे आणि त्या दंभाचे अधिष्ठान असते. त्याला मन सहाय्यकारी होऊन ज्ञानाचा अभिमान बंद करते. या धर्माचे जे जे कौतुक करावे ऐकावे ते आश्चर्यकारक आहे. ज्ञानाचा धर्म करता, ज्ञानाचा भाव करता मला सगळं येतं, मी गुरुपासून सगळं शिकलेलो आहे असा खोटा प्रचार करतो. मला जे आपण अग्निहोत्री व याज्ञिक म्हणून मिळवतात तेच भिक्षा मागून निर्वाह करतात. अशा प्रकारे द्रव्यलोभाने वेद पाठके फसले. परमार्थाची पोथी सोडून नाना प्रकारची ब्रह्मज्ञान त्या लोकांना सांगतात. ते ज्ञाते सुद्धा ब्रह्मामुळे द्रव्याच्या आसक्तीने आणि धनलोभाने फसतात. मंत्रतंत्राची कथा काय? मुख्यतो गायत्री मंत्र त्याचाही विक्रय चाललेला आहे. गायत्री मंत्राचा विक्रय, त्याचाही विक्रय ब्राह्मण करतात आणि आम्ही स्वधर्म निष्ठेने पावन आहोत असं म्हणतात. ते ढोंगी आहे तसे समजा. दंभाने संन्यासी सुद्धा पेचात सापडतात, कारण त्यांना सुद्धा लौकिक राखणे भाग पडते. ज्याकरिता त्यांनी मस्तकाचे मुंडन केलेले आहे तो भेटून दंडकीर्तन ते अजिबात विसरून जातात. गोड गोड असे आणि मान सन्मान याच्या प्राप्तीवर लक्ष ठेवून संन्यासी स्नान वगैरे पवित्रता करीत असतात. परंतु स्वतःचे मन त्याला शुद्ध करता येत नाही. ढोंगीपणाने वादविवादाची व्याख्याने देत राहतात. दुसऱ्याचे द्रव्य आणि दुसऱ्याचे अन्न घेण्यासाठी किंवा आपल्या देहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी खोटा सात्विकपणा दाखवतात. अर्थापासून चौथा अर्थ म्हणजे दंभ आहे. त्याचे लक्षण आता सांगितले. द्रव्यापाशी आता कामही वस्ती करून राहतो. पाचवा गुण काम. द्रव्याजवळ काम वासना राहते. काम मस्ती करून जातो. तो फार प्रबळ असल्यामुळे त्याला जिंकणे फार कठीण आहे. जे द्रव्य असते ते त्याच्याबरोबर अत्यंत त्रासदायक अशी कामासक्ती असते. जर द्रव्य नसता अपेक्षा म्हणजे द्रव्य मिळवण्याची इच्छा असते, तो अंतर्भाग अतिशय कष्टी करतो आणि त्या अनेक कष्टापासून मिळणारे द्रव्य मिळणारे सुख भोगतो. द्रव्य मिळाल्यावर पुन्हा काम मनोमुक्तपणा येतो आणि तो हव्या त्या श्रीशी समागम करावयास लावून नाना प्रकारचे अधर्म उत्पन्न करतो. श्रीमंताकडून अशा प्रकारे विविध कर्म करतात.
काम हा द्रव्यापाशी नेहमी खेळलेलाच असतो. म्हणून तो सदा सर्वदा धनवंताचा छळ करतो. द्रव्य असेल तेथे काम खवळतो आणि रात्रंदिवस विषयाची इच्छा घुसलेली असते. अशा प्रकारे द्रव्यापासून होणारा पाचवा आनंद म्हणजे मुद्दाम असा काम आहे. तो द्रव्यापाशी असतो. जिथे काम असतो तेथे क्रोध हा असता. क्रोध हा त्याच्याजवळच फौजपाठासह विषय करून नसावायचा. इच्छित वस्तू प्राप्त होण्याच्या मार्गात एखादी कार्य आणली तर त्या काळीला क्रोधाने तो मोडून टाकतो, तोडून टाकतो. मग तो पिसाळून असा काही अकांड कार्य करतो की तपाच्या पोटीच्या पोटी असला तरी त्याचा मी भरशा पाहतो असं तो म्हणतो. जप तप नेम धर्म यांचे कष्ट करून जितके म्हणून काही अलभ्य साध्य केलेले असते तितके सर्व क्रोध अत्यंत भयंकर खवळला की एका निमिषात सगळं भस्म करून टाकतो. द्रव्याकडे कोणी बोट दाखवले की पुढे लागला तो अचाट क्रोध उत्पन्न होतो आणि प्राणाशी गाठ येईपर्यंत प्रसन्न असतो. असा द्रव्य लोभाबरोबर अतिदुष्ट क्रोध असतो. द्रव्य प्राप्तीला काही प्रतिबंध झाला किंवा द्रव्य खर्च करण्याला प्रसंग आला तर त्यावेळी क्रोधाने संतप्त होतो आणि उन्नतपणाने अत्यंत वैर धरतो. द्रव्यापाशी दांडा क्रोध असतो. लक्षात ठेवा, द्रव्याजवळ क्रोधी माणूस माणसाला क्रोध येतो. हा 6वा अनर्थ आहे. आता द्रव्यापाशी गर्व तर अतिशय विलक्षण सत्वाचा गर्व हा 7वा. गर्व राहतो तोही निश्चितपणे सांगतो. द्रव्याच्या गर्वाने मनुष्य फुगला म्हणजे त्याला आपला बापही डोळ्यांनी दिसेनासा होतो. आईला सुद्धा करडवी म्हणतो. मग दुसऱ्याची काय कथा. सिद्ध साधक आणि तापसी यांना पाहून त्यांचा उपहास करतो. दरिद्री असतात ते संन्याशी होतात असे म्हणतो आणि हरिदासांची टवाळी करतो. आधी अंगामध्ये श्रीमंतीचे बळ आणि त्यात जर का ज्ञान प्राप्त झाले तर त्याला गर्वाचा असा काही पूर्ण ताफा भरतो की जरूर अजगराने धारण केलेला गेलेला आहे त्याला अजगर बनतो. द्रव्याच्या आणि ज्ञानाच्या गर्वाने गर्वाचे लक्षणच असे आहे. तो सद्गुरूशीच गर्व करू लागतो. बापरे, सद्गुरूशी गर्व करतो तो. त्याच्या भाषणाची हेलना करतो. शेवटी त्याचा धिक्कार करून त्याची निर्भत्सना करतो गुरुची. द्रव्याचा आणि ज्ञानाच्या गर्वाचे लक्षण हेच आहे की तो सद्गुरूचे दोष पाहत असतो. गुरुला मूर्ख ठरवतो आणि मी काय तो ज्ञानी आहे असं मानतो. तो सद्गुरूला भ्रांतिष्ठ म्हणतो आणि जो गुरुला मान देईल त्याचा द्वेष करतो. त्या गर्वाची जातच किती विलक्षण आहे पहा. तो सर्वांचे गुरुदोष पाहत असतो. गर्वाची गोष्ट म्हणजे अजब आहे. तो कोणत्याही गुणाला कधी खरे म्हणत नाही. दोष कानावर पडले की पुरे की तेच खरे मानावायचे.
गर्विष्ठ आपले कोणी सात्विक पुरुष आला तर त्याला एखादच वाईट म्हणतो. अतिशय सात्विक वृत्ती दृष्टीस पडली तरी त्या व्यक्तीचा माणसाला एक तर तो वेडे समजतो किंवा आर्ष असे मानतो. अंगात सडकून बोल देईल तर जमिनीवर जमिनीला डोके लावायचे. त्या वाचून गर्विष्ठ दृष्टीला साष्टांग नमस्कार घालायला योग्य असे अंगात कोणी दिसत नाही. तेथे लोकांना सन्मान देणार कोण आणि वडिलांची प्रतिष्ठा ती काय. त्याला हृदयाच्या गर्वाने का ताठा पडलेला असतो की साऱ्या ब्रह्मांडात मीच काय तो मोठा असे त्याला वाटत असते. एखादा आपली गुरुच्या सेवेवर निष्ठा ठेवून बसलेला असतो व तो गुरुच्या सेवेत तत्पर झालेला असतो, पण त्याला एक सेवक कसा काढतो मी जसा होता गर्व करतो आणि तोच त्या सेवकाला अत्यंत बाधक होतो. अशा प्रकारे मनुष्य अति गर्वाने मुक्त होणे हा हृदयापासून उतरवणारा गर्भपीडा नावाचा सातवा अनर्थ आहे. जेव्हा असे 7 अनर्थ आतापर्यंत कसे होतात ते सांगितले. 15 अनर्थ सांगणारे 7 सांगून झालेले आहेत. जर अर्जुन अनर्थ उद्या सांगतील बरोबर आपण उद्या ऐकूया. आजच्या सत्संगाची वेळ संपल्याने सत्संगाला विश्रांती द्या. हरि ओम तत्सत.